कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार एका बाजूला तुम्ही म्हणता उत्पादन कमी होतंय, पण आमच्या शेतकऱ्याचे भाव काय तिथं वाढेना, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही भारताच्या बाहेरून कापूस इथं आणत आहात. म्हणजे कुठेतरी राज्यातलं आणि भारतातलं कपाशीचं मार्केट हे केंद्र सरकार टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी कंट्रोल करते असं आपल्याला म्हणावं लागेल. आम्ही मंत्री महोदयांना विनंती करणे, भावांतर योजना तुम्ही आणा. इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, पण त्याच्याबद्दल ते कुठेही उत्तर देत नाही. थातूर मातूर उत्तर हे मंत्री महोदयांकडे मिळालं. आम्ही कुठेही सहमत नाही त्यांच्या उत्तराला. अपेक्षा होते की आमच्या कपाशीच्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडनं भावांतर योजना ही त्या ठिकाणी जाहीर होईल, पण तसं कुठेही काही झालेलं नाही. कापूस खरेदी कधीपासून सुरू करू या संदर्भात तरी त्यांनी काय आश्वासन दिलंय? त्यांनी आश्वासन एवढंच ते म्हणाले की आमचे 120 सेंटर सुरू होते. आपण 120 सेंटर सुरू झाले असले तरी त्यातले अनेक सेंटर आता बंद आहेत. तुम्ही जर बघितलं तर गेले 4 दिवसापूर्वीपासून काही सेंटर बंद पडलेले आहेत, तिथं खरेदी केली जात नाही. आम्ही मग मंत्री महोदयांना प्रश्नाच्या माध्यमातून विनंती केली, आवाज उठवला, आणि मग तिथं कुठेतरी त्यांनी मान्य केलं जे बंद झाले असतील आम्ही परत एकदा सुरू करू. आज नाही तर उद्या सुरू होतील अशी अपेक्षा आहे. जर नाही झालं तर शेतकऱ्यांच्या वतीने परत एकदा आम्ही आवाज उठवू. आज सुप्रिया सुळेंनी सकाळी एक वक्तव्य केलेलं आहे. त्या म्हणतायत की राष्ट्रवादी पक्षामधल्या आणखी एका मंत्र्याची येत्या 6 महिन्यात विकेट जाणार आहे. कोण असावा तो मंत्री, काय वाटतं तुम्हाला? या सरकारमध्ये असे अनेक मंत्री आहेत की राजकीय दृष्टिकोनातून जे काही पद त्यांना मिळालेलं आहे ते पद पुढच्या काही महिन्यांमध्ये दिवसांमध्ये ते जाऊ शकतं. ते भाजपमध्ये सुद्धा आहेत, शिंदे गटामध्ये सुद्धा आहेत आणि अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा आहेत. सुप्रियाताईंनी कोणाबद्दल सांगितलं हे मला सांगता येणार नाही, पण जे कुठले आमच्याकडे पुरावे आहेत ते जर मी पुढे आणले, जे काही त्यातले आणलेले आहेत, जेव्हा खऱ्या अर्थाने चर्चा झाली तर आत्ताच्या आत्ता 4 मंत्री त्यांची विकेट म्हणा नाही तर त्यांचं मंत्रीपद म्हणा त्या ठिकाणी पडू शकते. पण त्या पद्धतीचा रिस्पॉन्स आणि त्याच्याच बरोबर जे काही मान सन्मान विरोधी पक्षाला दिला गेला पाहिजे तो या सरकारकडनं त्या ठिकाणी दिला जात नाही. म्हणून हे जे सगळे नेते मंत्री आहेत जे त्या ठिकाणी करप्शन करत आहेत नाही तर चुकीच्या पद्धतीने वागणूक सामान्य लोकांना देत आहेत, ते मात्र त्या ठिकाणी त्यांचं पद हे अबाधित राहतं हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही आता करताय की 4 असे मंत्री आहेत ज्यांच्याबद्दलचे पुरावे तुमच्याकडे आहेत. मग हे पुरावे तुम्ही म्हणताय की रिस्पॉन्स नाहीये, पण मग हे पुरावे तुम्ही कोणाला देणार आहे, कधी देणार आहे, याच्याबद्दल ऑलरेडी याच्याबद्दलचे पुरावे सरकारला सुद्धा दिलेत, मंत्री महोदयांना सुद्धा त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत, आधी सुद्धा दिलेले आहेत, अँटी करप्शनला सुद्धा दिलेले आहेत. पण त्या बाबतीत काय त्याच्यावर कुठलीही कारवाई ही झालेली नाही. अजून काही मंत्री महोदय त्यांच्याबद्दल नक्कीच आम्ही माहिती आणू, त्याच्याबद्दल काही ना काहीतरी होईल अशी अपेक्षा. पण आता चाललंय कसं की अधिवेशनामध्ये आम्ही मंत्री महोदयांकडनं उत्तरं ऐकण्यासाठी बसलेलो असतो, पण आता नवीन प्रथा सुरू झालेली आहे. कविता कुठंतरी काही म्हणतात ना, आता फक्त गाणी म्हणायचं राहिलेलं आहे या अधिवेशनामध्ये. म्हणजे कविता ऐकून ऐकून आता आम्ही कंटाळलेलो आहे. म्हणजे लोकांच्या हितासाठी कुठेही तिथं चर्चा केली जात नाही, पण यांची कविता आणि त्यांची कविता, मग यांची जिरवायची त्यांची जिरवायची, मग कुठं तर मिश्किल एखादा टोमणा मारायचा, याच्यामध्येच अधिवेशन तिथं सुरू आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, माता भगिनी यांचे जे खरे प्रश्न आहेत, महाराष्ट्राचे खरे प्रश्न आहेत, हे मात्र त्या ठिकाणी मागे राहत चाललेलं असं कुठेतरी म्हणावं लागेल. आणि आश्चर्य मानू नका, पुढच्या काही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.